नमस्कार. स्वरा इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्या या व्हिडिओमधूनच तुम्ही टेलरिंग शिकायचं का नाही हा निर्णय घ्यायला तुम्हाला मदत होणार आहे. तर बरेच लोक आम्हाला विचारतात की मी टेलरिंग शिकू शकेल का, मला जमेल का, याच्यात खरंच पैसे मिळतात का, वेळ किती लागतो. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला योग्य पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासाठी हा व्हिडिओ मी काही पॉईंटमध्ये बनवले. 1. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे फक्त मनात आले म्हणून टेलरिंग क्लास लगेच सुरू करू नका. तर त्यासाठी तुम्हाला टेलरिंग शिकण्यासाठी आवड असायला पाहिजे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये आवड असेल तर तुम्ही नक्की शिकू शकता. आणि घरी बसून जर तुम्हाला घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून बाहेर कुठेही न जाता आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर टेलरिंग हा खूप उत्तम पर्याय आहे. बरेच जणी आम्हाला विचारतात की मी शिकू शकेन का. तर हे पहा, टेलरिंगमध्ये शिकण्यासाठी जर स्वतःची तुमची मनापासून इच्छा असेल आणि तुम्हाला जर त्यात आवड असेल तर तुम्ही नक्की शिकू शकाल. बऱ्याच जणी आम्हाला विचारतात की मला मशीनही चालवता येत नाही, मला मापं घेता येत नाही, तर मी टेलरिंग शिकू शकेल का. तर नक्कीच जर तुम्हाला मनापासून आवड आहे तर तुम्ही नक्की 100% शिकू शकता. हे पहा, या क्षेत्रामध्ये कोणीही पहिल्यापासून परफेक्ट नसतो. जसं आपण शिकायला सुरुवात करतो, काम जसं आपण नवीन करतो तसं आपण ह्याच्यामध्ये रोज नवीन फॅशन शिकत जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मी तुम्हाला असंच काही सांगत नाही आहे, आमच्या 15 ते 20 वर्षाच्या अनुभवातून सांगते आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीवर नक्की विश्वास ठेवू शकता. पॉईंट 3. टेलरिंग शिकायला वेळ किती लागतो. तर हे पहा, हा खूप कॉमन पण महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्लाऊज बेसिक ते ॲडव्हान्स 3 महिने, त्यानंतर ड्रेस बेसिक ते ॲडव्हान्स 3 महिने, नऊवारी साडी बेसिक ते ॲडव्हान्स 1.5 ते 2 महिने. म्हणजे तुम्ही प्रोफेशनल टेलरिंग 6 ते 8 महिन्यांमध्ये प्रोफेशनल टेलर होऊ शकता. पण हे एक क्षेत्र असे आहे की ज्याच्यामध्ये आपण जोपर्यंत हे काम करतोय तोपर्यंत आपण नवीन फॅशन शिकतच राहतो. फॅशन कधीच जुनी होत नाही. फॅशन सारखी दररोज फॅशन बदलत असते. आणि खूप छान, जेव्हा आपण नवीन शिकतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. टेलरिंगसाठी शिक्षण किती लागते. तर हे पहा, टेलरिंगसाठी कुठलीही डिग्री लागत नाही. तुम्ही 10वीपेक्षा कमी शिकलेला असाल तरीही चालेल. फक्त एक गोष्ट की टेलरिंग शिकण्यासाठी लिहिता वाचता यायला हवं आणि बेसिक अंकगणित मात्र यायला हवं. आणि टेलरिंगसाठी वयाचीही कुठलीही अट नाही आहे. स्त्री पुरुष कोणीही टेलरिंग शिकू शकतं. तर याविषयी आमचा एक अनुभव तुम्हाला मी आज शेअर करते की आमच्याकडे शिकलेल्या 45 ते 50 या वयोगटातील महिला स्वतःचा बिझनेस करून आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. पॉईंट 5. टेलरिंगमध्ये पैसे किती मिळतात आणि कधी मिळतात. तर हे पहा, टेलरिंगमध्ये पैसे मिळतात का, तर याचं उत्तर आहे टेलरिंगमध्ये पैसे मिळतात. पण तुम्हाला लगेचच एकदम सहजपणे पैसे मिळत नाहीत. तर त्यासाठी सुरुवातीला थोडी वाट पाहावी लागते. सुरुवातीला थोडे कमी पैसे मिळतात. पण तुमचं काम जसं परफेक्ट फिनिशिंगमध्ये आणि वेळेवर होईल तसं क्लायंट वाढत जातात, ट्रस्ट करायला लागतात. आणि एकदा का तुमचं काम व्यवस्थित आवडलं त्यांना तर तुमच्या हळूहळू क्लायंट पण वाढत जातात आणि तुमचं इन्कमही वाढत जातं. तर आता या क्षणी म्हणजे आता सगळीकडेच टेलरिंग शिकलेल्या लेडीज किंवा जेंट्ससुद्धा घरामध्ये बिझनेस करणारे 10 ते 20 हजारापर्यंत आरामात कमवत आहेत. आणि जर तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू केला म्हणजे शॉप चालू केलं तर तुम्ही 50 हजारापासून ते 1 लाखापेक्षा जास्तही कमवू शकता. पॉईंट 6. बरेच लोक आम्हाला विचारतात की टेलरिंग खूप जुना बिझनेस आहे तर तो आम्ही करावा का नाही. तर आत्ता जगामध्ये खूप शिकलेले मुली आणि मुलंसुद्धा टेलरिंग या क्षेत्रामध्ये खूप छान करिअर करत आहेत. आणि त्याच्यामध्ये खूप नवीन गोष्टी शिकण्यासाठी खूप स्कोप आहे आणि कमाईसुद्धा चांगली आहे. तर टेलरिंग हे एक असे क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आपण कला आणि कौशल्य वापरून उत्तम कमाई करू शकतो. तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं असेल, स्वतःसाठी काहीतरी करायचं असेल
तर टेलरिंग हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्या प्रश्नांवरच असेल. तोपर्यंत शिकत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.